नारंगी सफेद चेक्स टी शर्ट, निळी जीन्स आणि पोलिसांसारखी केसांची कटिंग असलेला एक व्यक्ती गेल्या काही काळापासून मानपाडा पोलीस ठाणे परिसरात वावरताना दिसत आहे. नियमित तपासण्या, पोलीस कारवाया आणि एसीबीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या छाप्यादरम्यान हा व्यक्ती अनेकदा पोलीस पथकासोबत उपस्थिती असल्याचे दिसून आले आहे. अलीकडे रिगल लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार येथे झालेल्या कारवाई दरम्यान तो पोलिसांसोबतच होता. मात्र या व्यक्तीबाबत महत्वाची बाब म्हणजे तो कोणत्याही अधिकृत पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आलेली नाही. स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती ऑटो रिक्षा चालक असून तो नियमितपणे पोलीस ठाण्यात ये-जा करत असतो. तो पोलीस ठाण्यात मोकळेपणाने वावरताना, तक्रारदारांशी बोलताना आणि काही प्रकरणांमध्ये वाद मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत असतो. या व्यक्तीकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचा उल्लेख केला जात असल्याचेही सांगितले जात आहे. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही प्रकरणामध्ये प्रकरण मिटवून देण्याची भाषा वापरली गेल्याची देखील चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर काही प्रश्न उपस्थित होत आहेत. एखाद्या खासगी व्यक्तीला पोलीस ठाण्यात इतका मुक्त वावर कसा काय मिळतो? पोलीस कारवाईच्या दरम्यान त्याची उपस्थिती कोणत्या नियमाअंतर्गत बसते? पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील मर्यादा स्पष्टपणे ठरवलेल्या आहेत की नाही? हे प्रश्न व्यक्तीपेक्षा अधिक प्रशासनाच्या कार्यपद्धतींशी संबंधित आहेत. दरम्यान मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंदाजे 15 ते 20 बार कार्यरत असल्याची माहिती आहे. या बारमध्ये कथितरित्या अश्लील नृत्य प्रकार सुरू असल्याबाबतची स्थानिक पातळीवर तक्रार केल्या जात आहेत. रिगल लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई झाली असली तरी इतर बारवरही अशाच प्रकारची कारवाई होणार का, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून स्पष्टीकरण येणार का? खासगी व्यक्तींच्या भूमिकेवर स्पष्ट नियम आहेत का? आणि भविष्यात अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष रिपोर्ट, लोकसंवाद, डोंबिवली.